सूक्ष्मजीवशास्त्र विभाग श्री रालोतो विज्ञान महाविद्यालय अकोला तर्फे आयोजित माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्या महाविद्यालयातील विविध वर्षांमधील विद्यार्थी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मधील विद्यार्थी आपल्याला त्यांना आवडणारे विविध कविता, विविध कादंबऱ्यांमधील उतारे आपल्याला वाचून दाखवणार आहेत। तर या कार्यक्रमामध्ये आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर नानोटी सर यांची उपस्थिती लाभलेली आहे। तर मी आदरणीय नानोटी सर यांना विनंती करेल की त्यांनी या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं। तसंच सध्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत डॉक्टर मंगेश उबाळे सर, डॉक्टर सोनाली गवांदे मॅडम आणि डॉक्टर पूनम अग्रवाल मॅडम हे सुद्धा उपस्थित आहेत। तर मी सर्वप्रथम नानोटी सर यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच जे आपला वाचनाचा कार्यक्रम आहे, वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण जे आयोजित केलं आहे ते सुरू होणार आहे। तर सर्वप्रथम मी विनंती करतो नानोटी सरांना की त्यांनी आम्हाला आजच्या या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करावं, कारण सर बिझी असतात, सरांकडे कोणी पण येऊ शकतो, म्हणून आपण सगळ्यात आधी सरांचं मार्गदर्शन घेते। नानोटी सर। तर हरीश मालपाणी सर, आज दिनांक 15 ऑक्टोबर आहे आणि स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस आहे। आपण सगळ्यांना माहिती आहे की आजचा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणूनही साजरा करत असतो। त्याने सूक्ष्मजीवशास्त्र विभाग RLT कॉलेजच्या वतीने आज ऑनलाईन पद्धतीने हा वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतोय। याचे समन्वयक डॉक्टर हरीश मालपाणी सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ग्रंथपाल आमचे उबाळे, तसेच डॉक्टर पूनम अग्रवाल मॅडम, डॉक्टर उमेश भालेकर आणि मला असं वाटते आडगावकर सर उपस्थित असतील। त्याचप्रमाणे प्राध्यापक व सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग म्हणजे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचा मनपूर्वक अभिनंदन करतो या एका चांगल्या उपक्रमाबद्दल। उपक्रम घेतला वाचन प्रेरणा दिन त्यांनी ऑनलाईन पद्धतीने। कोविडच्या काळामध्ये जे काही कोविड महामारी जी आहे, पॅन्डेमिक आहे, अशा याच्यामध्ये आपण लॉकडाऊन नंतर अनलॉक कंडिशन मध्ये आहोत, परंतु कॉलेजमध्ये नाही। पण आजचा दिवस जो आहे तो आपण अभिवादन, आम्ही थोड्या वेळापूर्वीच अभिवादन कार्यक्रम कॉलेजमध्ये घेतला, फोटोला माल्यार्पण केलं। मी आपल्या RLT कॉलेजच्या वतीने माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो आपण सर्वांतर्फे। आणि खऱ्या अर्थाने जो कार्यक्रम आहे, खरं म्हटलं म्हणजे विद्यार्थ्यांमध्येही जे काही गुण असतात, चांगले गुण असतात, त्याच्यामधला एक वाचन तर वाचाल असं म्हटलेला हा एक गुण आहे। आणि याच्यामध्ये मला असं कळलं की तुम्ही सरांना टॉपिक दिलेले आहे आणि जवळपास 30 विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग घेतात आहे। ही एक अतिशय समाधानाची आणि कौतुकाची बाब आहे। त्याच्यामुळे यामध्ये जे सगळे विद्यार्थी सहभागी होणार आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। एका चांगल्या उपक्रमामध्ये तुम्ही आज सहभागी होत आहे। तसंच आमचे मालपाणी सरांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी ते रोज तुमचे क्लासेस घेतात आहे ऑनलाईन पद्धतीने गुगल मीटच्या माध्यमातून, परंतु आज त्यांनी असं म्हणजे ठरवलं याच्यामध्ये आणि सांगितलं की सर विद्यार्थी कॉलेजमध्ये जरी नसले तरी त्यांना आपण ऑनलाईन पद्धतीने वाचनाचा जो कार्यक्रम आहे वाचन प्रेरणा दिनानिमित्त तो आपण घेऊ शकतो। आणि म्हणून अशा पद्धतीने जो आहे कार्यक्रम त्यांनी अतिशय शार्प सुरू केलेला आहे, वेळेवर सुरू केलेला आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। सहभागी सगळे विद्यार्थी जे आहेत तुमचंही मनापासून अभिनंदन करतो।
महाविद्यालयामध्ये मगाशीही कार्यक्रम झाला. तुम्ही चांगल्या जे काही बोधपूर्ण आहे आणि ज्याचे मॉरल ऑफ द स्टोरी आपण म्हणतो ती स्टोरी जी जे काही कथाकथन असेल, जे काही वाचणार आहे तुम्ही, कथाकथन मीन्स जे काही वाचणार आहे, या सर्व गोष्टी निश्चितपणे एक तुम्हाला ऊर्जा देत राहतील, एक पॉझिटिव्हिटी देतील आणि त्याच्या आधारे तुम्ही वाटचाल कराल, यशस्वी जीवनाचा मार्गक्रमण कराल. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमचे राम घाळकर सर इथे जॉईन झाले ते दिसतात आहे, त्यांचंही वेलकम करतो. आणि जे काही आहे नंतर ते मला मालपाणी सर सांगतील. मला अजून एक या ठिकाणी एक 12वीचाही उपक्रम आहे, 12वीच्या वर्गाकरता त्यांनाही मला थोडं संबोधित करायचं आहे. त्यामुळे मी आपली सगळ्यांची रजा घेतो, तुम्हाला बेस्ट विशेष देतो. कावळे सरही मला जॉईन झालेले दिसतात आहे, त्यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. RLT कॉलेजचे बरेच प्राध्यापक याच्यामध्ये सहभागी झालेले आहे, त्या सगळ्यांचं वेलकम करतो, तुमचंही वेलकम करतो. आणि जे काही आपला अभ्यासक्रम आहे ते चांगल्या पद्धतीने करा, चांगला आजच्या दिवसाची प्रेरणा घ्या आणि आपण निश्चितचपणे हे कोविडचे जे संकट आलेलं आहे याच्यातून लवकरच मुक्त होऊ आणि आपण चांगल्या पद्धतीने आपल्या कॉलेजमध्ये जेव्हा सुरू होईल त्यावेळेस तुमच्या सगळ्यांची पुन्हा आपली भेट होईल. एवढं बोलतो आणि माझ्या विचारांना या ठिकाणी विराम देतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, ओव्हर टू हरीश मालपाणी सर. थँक्यू सर. एवढ्या व्यस्त तुमच्या शेड्यूलमधून तुम्ही या आमच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये जॉईन झालात. मी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने व आपल्या डिपार्टमेंटच्या वतीने आपलं मनापासून आभार मानतो सर. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कॉलेजचा बौद्धिक कणा किंवा बौद्धिक गाभा जर का म्हणायचं असेल तर ते आपल्याला ग्रंथालयाला म्हणावं लागेल. आणि आजच्या या उपक्रमामध्ये आपल्यासोबत जे एक आयोजन समितीचे सदस्य म्हणून जॉईन आहेत किंवा जे आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन करत आहे असे मंगेश उबाळे सर सुद्धा उपस्थित आहे. तर मी उबाळे सरांना आता विनंती करेल की त्यांनी सुद्धा आपल्याला आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगावी व मार्गदर्शन करावं. डॉक्टर मंगेश उबाळे सर. धन्यवाद सर. मी सर्वप्रथम डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतरत्न, माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन म्हणतो आपण त्यांना, यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आणि डॉक्टर विजय नानोटी सर आणि डॉक्टर मालपाणी सर यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे. खरंच मला मनापासून म्हणजे जे मला करायचं होतं ते माझ्यापेक्षा चांगल्या रीतीने, उत्तम रीतीने डॉक्टर मालपाणी सरांनी जी संकल्पना घडवून आणली आणि त्याच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना एकत्रित करून हा कार्यक्रम घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वात जास्त मी म्हणजे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं. आजचा हा जो कार्यक्रम आहे 15 ऑक्टोबर डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा, तर हा वाचन प्रेरणा म्हणजे वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण साजरा करतो आहोत. तर मला या प्रसंगी आपला जास्त वेळ न घेता 1-2 गोष्टी आठवतात मला डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या, की बा एक लाडके राष्ट्रपती, भारताचेच नव्हे तर जनतेचे लाडके राष्ट्रपती होते ते. एकदा त्यांच्याकडे राष्ट्रपती असताना, आता त्यांच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यांच्या ऑटोबायोग्राफी मधनं वगैरे समजलेल्या आहेत, पण ज्या गोष्टी समोर आलेल्या नाहीत पण ज्या घडलेल्या आहेत त्या 2-3 गोष्टी माझ्यापर्यंत आलेल्या, मी त्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. या वाचनामुळेच घडले. तर राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलामांना भेटायला रामेश्वरम मधनं त्यांचे काही नातेवाईक मित्रमंडळी त्यांना राष्ट्रपती भवनाला भेट द्यायला आले होते. तर जवळपास 50 ते 60 जणांचा तो मॉब होता. आणि ते ज्या वेळेला राष्ट्रपती भवनाकडे त्यांचं येणं झालं त्यावेळेला त्यांना घेऊन आले ते आणि त्यांची सगळी भारदस्त ठेवली. त्यावेळेला त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं राष्ट्रपतींना की या सगळ्यांचा खर्च आम्ही जो पूर्ण खर्च करायचा आहे तो राष्ट्रपतीच्या जो अकाउंट असतो त्यामधनं करतो. तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी शांतपणे सांगितलं की हे माझे नातेवाईक आहे, भारताचे नातेवाईक नाही, हे मला भेटायला आले आहे. त्यामुळे यांना ज्या गाड्या लागलेल्या आहेत जे रेल्वे स्टेशन वरून किंवा एअरपोर्ट वरून आलेले आहेत
तर यांना ज्या गाड्या लागलेल्या आहेत त्या माझ्या खर्चाने करणार आहोत आणि हे जितके दिवस राहतील राष्ट्रपती भवनात तर तेवढ्या दिवसाचा त्यांच्या खोलीच्या भाड्यापासून तर त्यांच्या खाण्यापिण्याचा सगळा खर्च हा राष्ट्रपतीच्या अकाउंट मधनं न करता पर्सनल माझा जो अकाउंट आहे त्याच्यामधनं खर्च करावा. म्हणजे 6 दिवसाचा त्यांचा खर्च सगळ्यांचा मिळून जवळजवळ 3.5 लाख रुपये आला आणि तो जेव्हा राष्ट्रपतींना सादर करण्यात आला तेव्हा एपीजे अब्दुल कलामांनी स्वतःच्या बँकेच्या खात्यातनं तो खर्च संपूर्ण पेड केला. म्हणजे इतका शांत सरळ आणि स्वच्छ मनाचा माणूस आतापर्यंत भारताला लाभलेला नाहीये. आणि मी परत एकदा सर्व विद्यार्थी जे आपल्या या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत यांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला याला मी आयोजन समितीत आहे. मी शुभेच्छा देण्याचं काम नाही आहे पण तरी माझ्या बेस्ट विशेष या कार्यक्रमाला लाभतील आणि हा कार्यक्रम खूप सुंदर यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद. डॉक्टर हरीश मालपाण. थँक्यू उबाळे सर. मी आता आपल्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर भालेकर सर जे आपल्या या मीटिंगमध्ये जॉईन आहे यांना विनंती करतो की सर आपल्या शुभेच्छा रूपी मार्गदर्शन आम्हाला करावं आणि त्यानंतर आपण लगेच कार्यक्रम मग सुरू करू. डॉक्टर उमेश भालेकर सर. सर तुमचा माईक अनम्यूट करा सर. माईक अनम्यूट करा. हो. भालेकर सर माईक अनम्यूट करा सर समोर. हा बोला सर. भालेकर सर बोला सर. तुमचा हा कॅमेरा चालला गेला पण कॅमेरा सुरू करा. येतो आवाज येतोय? हो बोला ना सर. बोला सर. हा. गुड आफ्टरनून. वाचन प्रेरणा दिन आज सूक्ष्म जीवशास्त्र विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नामेडी सर, आयोजन समितीचे मेंबर्स डॉक्टर हरीश मालपानी, मंगेश उबाळे, डॉक्टर पूनम अग्रवाल आणि माझे सर्व आवडते विद्यार्थी. खरोखर सुरुवातीलाच मी या ठिकाणी या आयोजन समितीचं स्पेसिफिक डॉक्टर हरीश मालपानी यांचं अभिनंदन करतो. त्यांनी हा छान कार्यक्रम घेतलेला आहे. माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर यांचा आज जन्मदिवस 15 ऑक्टोबर जन्मदिन वाचन दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्ताने आपण सगळे एक संकल्प करूया. माझ्या व्यक्तिमत्वाची विकासासाठी सकारात्मक खेळण्यासाठी आणि प्राप्तीकरता नेहमीच वाचन करेन तसेच माझ्या जीवनातील लोकांना मित्रांना देखील चांगले आयुष्य घडविण्यासाठी वाचन करण्यास प्रवृत्त करेन. आजच्या दिनी आपण संकल्प करूया अब्दुल कलाम सरांचं एक तरी पुस्तक आपण आज वाचण्यात घेऊया. ऑफ डॉक्टर एपीजे अब्दुल आणि दुसरं आहे स्लीप. या महामानवाने जे पुस्तक लिहिलेले आहे खरोखर त्याच्यामधून आपल्याला आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता फार फायदा होतो आहे. वेळ जास्त नाही, मी जास्त बोलत नाही ठिकाणी. अगेन टू आयरन मॅन ऑन दिस बर्थडे अॅनिव्हर्सरी पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो आणि खूप खूप धन्यवाद. पुन्हा डॉक्टर हरीश मालपानी आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीचे मी अभिनंदन करतो आणि माईक हँड टू हरीश मालपानी. थँक्यू सर. अनफॉर्च्युनेटली आपण भालेकर सरांना फार काळ पाहू नाही शकलो कारण सरांनी कॅमेरा बंद ठेवला होता. पण सर तुमच्या शुभेच्छा आमच्या सोबत आहे. आम्हाला खूप जास्त आनंद आहे सर या गोष्टीचा. आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक मंडळीपैकी जर का आणखी कोणी उपस्थित असेल आणि त्याला काही मार्गदर्शन करायची इच्छा असेल तर मी विनंती करतो जर का कोणी उपस्थित असेल आणि त्याला काही आपल्याला सांगायचं असेल त्यांना. जर का कोणी नसेल तर मग आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. उबाळे सर सुरू करायचं पुढचं.
हा, सुरू करा सर, सुरू करा. ठीक आहे सर. तर विद्यार्थी मित्रांनो, वाचन प्रेरणा दिन हा जो कार्यक्रम आहे आपला, या वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम मुख्यतः आपण जो आयोजित करतो हा आपल्या लाडके देशाचे राष्ट्रपती APJ सर, या APJ सरांच्या स्मृतीमध्ये हा दिन आपण साजरा करत असतो. तर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना आपल्या क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त आणखी बरंच काही वाचता यावं, बरंच काही वाचण्याची आवड निर्माण व्हावी, ह्या उद्देशातनं हा दिन साजरा करण्याचं आपल्या सरकारने ठरवलेलं आहे आणि म्हणून आपण हा दिन साजरा करत आहे. तुम्ही सगळे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आजच्या या कार्यक्रमासाठी जो आपण बॅनर बनवलेला आहे तो बॅनर दिसत असावा. सूक्ष्मजीवशास्त्र विभाग श्री रालोतो विज्ञान महाविद्यालय अकोलातर्फे आयोजित माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन, आपण आज दिनांक 15/10/2020 रोजी हा दिवस साजरा करत आहे. तर आपण आजच्या या दिवसाच्या प्रथम प्रस्तुतीपासून सुरू करू. गायत्री तायडे ही विद्यार्थिनी डॉक्टर APJ सरांबद्दल एक कविता सांगणार आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर का त्यांचा कॅमेरा वगैरे ऑन होत नसेल तर आपण लगेच दुसऱ्या विद्यार्थ्याकडे वळणार आहे. मी अल्फाबेटिकली एकेकाचे नाव घेणार आहे, पण सुरुवात आपण गायत्री पासून करू. गायत्री तायडे, आर यू देअर? येस सर. या, स्टार्ट. नमस्कार, मी गायत्री तायडे BSc सेकंड इयर मधून आली आहे आणि आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त मी कविता तयार केली ती सादर करीत आहे. दिमाग लगा तूने अग्नि शस्त्र बनाया, भारत को तूने महफूज बनाया, अरे देश को बुलंदी पर पहुंचाने वाले, अपने आप को देश के लिए बनाने वाले अब्दुल कलाम, तुझे मैं करती रहूं हमेशा सलाम, करती रहूं हमेशा सलाम. खुशी खुशी तुमने अपना जीवन बिताया, अखबारों को तुमने पास लगाया, घर की मजदूरी को तुमने दूर भगाया, पढ़ाई पर तुमने ध्यान लगाया, गुलाम भारत को तू पीछे छोड़ाया, आजाद भारत को तूने अपना भविष्य बनाया, अरे देश पहुंचाने वाले, अपने आप को देश के लिए बनाने वाले अब्दुल कलाम, तुझे मैं करती रहूं हमेशा सलाम, करती रहूं हमेशा सलाम. दिमाग लगा तूने अग्नि शस्त्र बनाया, भारत को तूने महफूज बनाया, बच्चों के लिए तूने गीत है गाया, तुमने ही बच्चों को पास लगाया, मालिक बन भारत का, पूरी दुनिया में तू मिसाइल मैन कहलाया, भारत ने तुझको भारत रत्न का ताज बनाया, पूरा जीवन तुमने अकेले ही बिता डाला, भारत को नया सा रूप दे निराला, तेरा हमको छोड़ जाना रूप सेवक सह न पाया, तुझे श्रद्धांजलि दिए बिना रहना, देश को बुलंदी पर पहुंचाने वाले, अपने आप को देश के लिए बनाने वाले अब्दुल कलाम, तुझे मैं करती रहूं हमेशा सलाम, करती रहूं हमेशा सलाम. धन्यवाद सर. थँक्यू गायत्री. खूपच सुंदर कविता गायत्रीने आपल्यासाठी सादर केलेली आहे. यानंतर मी विनंती करेल अतुल सेठ याला आपली प्रस्तुती साठी. अतुल. अतुल, आवाज नाही येते अतुल तुझा. अतुल, आवाज. Hello. हा, आता येतो. Hello. येस येस येस. Good afternoon, everyone. My name is Atul Seth and I am from BSc final year, Department of Microbiology. So today I am going to read a passage for you. It's from the book named As a Man Thinketh, and it's written by author James Allen. So it's like as the plant springs from and could not be without the seed, so every act of a man springs from the hidden seed of thoughts and could not have appeared without them. This applies equally to those acts called spontaneous and unpremeditated as to those which are deliberately executed. Sir, may I elaborate? No, Atul, it's enough. What was the name of book? Okay, thank you. What is the name of book? As a Man Thinketh. Very good, very nice. As a Man Thinketh by James Allen. Very nice. Now Thank you, next sir. participant is Divya Paraskar. Good afternoon, everyone. Let's start my poem. विझलो आज जरी मी, कवितेचं नाव आहे आणि कविता लिहिली आहे
दिव्या तुझा विजलो आवाज आज जरी मी हा येतोय बेटा येतोय. बोल हॅलो? बोल 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 बोल. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाडण्याचे केलेत कैक कावे. जडेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही, अशी ती आग ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही, थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडकणे पावलांना पसंत, या पावलांना पसंत नाही. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. थँक्यू. खूपच छान. कवीचं नाव काय आहे बेटा? सर दिव्या कवीचं नाव काय आहे? हो सर, सुरेश भट. हा मला वाटलं ही सुरेश भटांची कविता आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सुरेश भट हे जे कवी आहेत हे आपले विदर्भाचे आहेत. मूलतः ते यवतमाळ अमरावती या भागातले आहे आणि मराठीतल्या अमरावतीचे आहेत. मराठीतल्या सर्वोत्कृष्ट गझल सुरेश भटांनी लिहिल्या आहेत. सुरेश भटांच्या खूप साऱ्या गझल खूप प्रसिद्ध आहे, परंतु त्यांची सगळ्यात प्रसिद्ध एक गझलच्या 2 ओळी नेहमी डोक्यात राहतात की जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली, असं काहीतरी आहे. कोणाला जर का आठवत असेल तर प्लीज कंप्लीट करा. एवढेच मला सरणावर जाताना कळले होते, मरणाने सुटका केली, जगण्याने छळले होते. ही सुरेश भटांची गझल आहे आणि आपण सर्व अमरावतीकर, अकोलेकर, विदर्भियन लोकांना खूप प्राऊड फील झालं पाहिजे की सुरेश भट सारखे महान कवी आपल्या भागातले आहेत. थँक्यू बेटा इतकी चांगली कविता वाचण्यासाठी. नेक्स्ट आहे खुशी जयसिंघानी. गुड आफ्टरनून. Good afternoon. Myself Khushi Jasingani. I am from BSc final year. I am reciting the poem dedicated to Dr. APJ Abdul Kalam. Please hold your mic near to your mouth. Myself Khushi Jasingani. I am from BSc final year. I am reciting a poem dedicated to Dr. Abdul Kalam. Sir, Yes, you are audible. Continue. आवाज You continue. हिंदू ना मुसलमान हूँ मैं कलाम हूँ मैं, गरीबों में पला बड़ा, जिस पर अपने कड़ी खड़ा रहा। सफलता का पैगाम हूँ मैं कलाम हूँ, सफलता का पैगाम हूँ मैं कलाम हूँ। में रुका नहीं, कभी कहीं रुका नहीं, हर माँ बाप का अभिमान हूँ मैं हूँ मैं। भारत माँ का मान बढ़ाया, उभरते भारत की पहचान हूँ मैं कलाम हूँ बहुत ही बढ़िया खुशी. नेक्स्ट इज कृष्णा कुलकर्णी. Yes, sir. Good afternoon. Myself, Krishna Rajesh Kulkarni. I am in maths from second year. Today I am going to share arts. Krishna, there seems some network issue. Krishna, there seems some network issue. Now I request Lina Dange. Lina, are you there? Put your camera on. Alphabetically, next candidates be ready. Yes, Lina, continue.
आवाज नाही येते तुझा. आवाज नाही येते बेटा. नो नो नो, यू आर नॉट ऑडिबल. लीना, यू आर नॉट ऑडिबल. यू आर नॉट ऑडिबल बेटा. नेक्स्ट गावंडे. गावंडे इज Yes, sir. yeah. What you are going to do? मी सर मुलींवर कविता लिहिली आहे आणि मी वाचून दाखवणार आहे. हा, दाखव. चल, व्हेरी गुड. मुलींनी तुझं नाव सांग आधी. श्रेया गावंडे. हा, BSc सेकंड ईयर. कंटिन्यू. लड़की हूँ, एक लड़की हूँ, मैं सब कुछ कर सकती हूँ. स्पेस से लेकर फाइटर प्लेन तक सब पर अपनी कमांड जमाई है मैंने. CRC से लेकर कॉम्बैट रोल तक मिलिट्री में सेवा की है मैंने. परफेक्ट बेटी, दोस्त, बहन, पत्नी सब कुछ बन सकती हूँ. इन्वेस्टिंग प्रीनेटल बर्थ की शिकार नहीं क्यों बनती हूँ. कॉन्फिडेंस तो बहुत है, कुछ भी कर सकती हूँ. फिर भी रात में अकेला बाहर जाना पड़ता है तो ऑकवर्डनेस क्यों फील करती हूँ. झाली बेटा. व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट इज नेहा फाफट. आर यू देयर? Yes, Neha. Audible. You are not audible, Neha. You are not audible. You remove headphone and then talk. Yeah, now you are audible. ओके. तो गुड आफ्टरनून एवरीवन. किसी महान इंसान ने कहा है, इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. इन्हीं महान इंसान को देखकर बड़ी हुई हूँ, तो इनकी बातें बड़ी सीरियसली लेती हूँ. हाँ, मैं उनकी बात कर रही हूँ. द रियल 24 कैरेट ऑफ अवर इंडिया, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मैं एक छोटा सा मैसेज देने वाली हूँ. वो हर इंसान को जो सोचते हैं खूबसूरती ही सब कुछ है. तो खूबसूरती इज अ रियल लास्ट, प्रिटी इज अ लास्ट. What if I told you the word pretty is skin? Keep 6 letter price on, put you in. They say if you lost some weight, you will be pretty. They say if your skin was clear, you will be pretty. But what the real mean is, if only you look like a mask ideal, you will be so pretty. Let me tell you a secret. They don't want you to know nothing about pretty, nor will be ever be. You see, pretty is a too small simple word to capture the complex phenomena you are. Every item of you was a plugged in, quiet, cosmic movement between a supernova and a star. A careful chosen palette of your skin, your eyes, your muscles, your bones from the sunset of the sky. So when they told you about how pretty you would be, only cut them off, because pretty is your worth or a value you have ever be aspired to. So don't be pretty. They keep saying that pretty is something a girl needs to be, but honestly, forget that. Don't be pretty. Be interesting. Be wise. Be crazy. Be talented. Anyway, so the pretty is what pretty is really just a 6-letter struggling together to be a word. Be your own definition of amazing. This is so much important than being pretty. Thank you. Thank you. Very good. During your presentation, the quote you have quoted initially, that quote is by Shiv Khera. Shiv Khera is very famous motivational speaker. So that quote is of Shiv Khera from the book You Can Win. Okay, Next sir, but I find it. is Poonam Wagmare.
नमस्कार सर, मी BSc सेकंड इयरमधून मी आपल्यासमोर संघर्ष कविता सादर करणार आहे. बेटा पूनम तू दिसत नाहीयेस, पण तुझा कॅमेरा सुरू चालायचे नाही तुला का? एकटेच आहे, नसेल कोणी संगतीला जरी चालायचे तुला एक आहे. अपयश तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ठेच आहे. अपयश तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ठेच आहे. काढवणलेलं आयुष्य तुझं जरी नाही कुणाचा आधार. दिसतेस. कंटिन्यू. ओके सर. या कंटिन्यू. कॅमेरा व्यवस्थित नाही आहे सर. ओके कंटिन्यू बेटा कंटिन्यू. काढवण जरी नाही कुणाचा आधार. काढवणलेलं आयुष्य तुझं जरी नाही तुझा आधार, पण आता जळावेच लागेल तुला मिटवण्याचा हा अंधार. नको कोसू तू स्वतःला, नको कोसू तू या दिवसांना. उगलेला तुझाही दिवस उद्या, सांभाळ जरा या आसवांना. अशक्य असं काही नाही, ध्येय आता दूर नाही. अशक्य असं काही नाही, ध्येय आता दूर नाही. झाला यशस्वी इथे जो, तो कोणी शूर नाही. का समजतोस कमजोर स्वतःला, घे हात का ती तलवार आता. घेऊन ढाल दुसऱ्या हाती, कर जरा वार आता. का विचार करतोस तू त्या झोपलेल्या लोकांचा, का विचार करतोस तू त्या झोपलेल्या लोकांचा. आधार नाही दिला ज्यांनी त्या विसरलेल्या नात्यांना. आधार नाही दिला ज्यांनी त्या विसरलेल्या नात्यांना. उठ आता जागा हो, तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो. उठ आता जागा हो, तूच तुझ्या स्वप्नांचा धागा हो. घडवून स्वराज्य उद्याचे, माझी जिजाऊंचा शोभा हो. घडवून स्वराज्य उद्याचे, माझी जिजाऊंचा शोभा हो. थँक्यू सर. व्हेरी गुड, थँक्यू. नाव मोबाईल इज लॉस्ट. Now I request all the participants before presenting please give the name of your poem and poet who wrote that. तुम्ही जी कविता वाचताय ती कोणी लिहिली आहे ते आवर्जून सांगा. नेक्स्ट इज प्रगती अपगड. My name is Pragati Suresh Abgad from MSc second year. श्याम साने गुरुजी तर मी सांगणार आहे. अमेरिकेत वॉल्ट व्हिटमन म्हणून प्रख्यात कवी होऊन गेला. साने गुरुजींचा तो आवडता कवी आहे. त्याच्या कवितांना तृणपर्णे हे नाव आहे. व्हिटमन रोग्यांच्या दवाखान्यात जावयाचा. 1861 मध्ये गुलामगिरी बंद करण्यासाठी अमेरिकेत युद्ध झाले. लढाईत जखमी झालेल्या शिपायांची व्यवस्था दवाखान्यातून होई. त्या दवाखान्यातून व्हिटमन हिंडावायचा. डॉक्टरांपासून कडू औषध घेण्यास ते तयार नसत. परंतु व्हिटमनने विष दिले असते तरी ते त्यांनी घेतले असते. व्हिटमन आला म्हणजे सूर्यप्रकाश आला असे त्यांना वाटे. व्हिटमन कोणाला गुलाबाचे फूल द्यावायचा, कोणाचे पत्र लिहायचा, कोणाचे अंथरूण साफ करावयाचा, कोणाला धीर द्यावायचा, कोणाच्या केसांवरून हात फिरवायचा. व्हिटमनला पाहणे म्हणजे निम्मा रोग बरा होणे. व्हिटमन आपल्याबरोबर प्रेमाचे अमर रसायन घेऊन येत असे. वस्तूवर प्रेमाचे किरण पाडा म्हणजे ती सुंदर दिसेल, अंतर्बाह्य सुंदर दिसेल. हात रुमालावर ज्याप्रमाणे अत्तराचा थेंब टाकतात त्याप्रमाणे प्रत्येक कृतीवर हृदयातील प्रेमाचे अत्तर ओतीत जा म्हणजे प्रत्येक कृतीला सुवास येईल. व्हेरी गुड. खूपच छान. नेक्स्ट इज प्रगती पाखरे. येस प्रगती, युअर ऑडिबल. कंटिन्यू. मी प्रगती पाखरे फ्रॉम MSc सेकंड इयर. तुझा माईक थोडा तोंडाजवळ पकड बेटा. माईक तोंडाजवळ पकड थोडासा. मी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एक प्रसंग वाचून दाखवणार आहे. तर तो प्रसंग असा आहे. सावित्रीबाई शिकू लागल्या. काही माणसे ध्येयवेडी असतात असे म्हटले जाते. ध्येय साध्य करण्यासाठी कितीही परिश्रम करण्याची, कष्ट करण्याची, अपमान सहन करण्याची त्यांच्या मनाची तयारी असते. ज्योतिबा आणि सावित्रीबाई असेच होते. सर्वांना शिक्षण कशा प्रकारे देता येईल या प्रश्नाने त्यांना पछाडले होते. शिक्षणाचेच विचार त्यांच्या डोक्यात सदोदित घोळत असत. ते एकदा अहमदनगरला आपला मित्र गोवंडे यांच्याकडे गेले होते. ते दोघे मित्र तिथल्या एका शाळेत गेले. तेथे फरार नावाच्या बाई शाळा शिकवत होत्या. हे दोघे मित्र त्यांना भेटल्यावर त्या फरारबाई म्हणाल्या, स्त्री हा घराचा मत आहे. स्त्रीचे शिक्षण झाले तरच घराची सुधारणा होणार. तुम्ही लोक आपल्या स्त्रियांना शिकवत नाही.
त्यामुळे तुमची प्रगती होत होती. ही फारच वाईट गोष्ट आहे. तुम्ही लोकांनी मनावर घेतले तर हे कार्य तुम्हाला करता येईल. फरारबाईंच्या या शब्दांनी ज्योतिबांच्या विचारांना आणि ध्येयाला जणू चालनाच मिळाली. शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या दाराशी नेण्याचे त्यांनी मनोमन ठरविले. त्यासाठी परिश्रम घेण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली. आपल्या पत्नीला शिकवून तयार करण्याचे त्यांनी ठरवले. घरी जातानाच ते बरोबर पाटी पेन्सिल घेऊन गेले. त्यांनी प्रथम सावित्रीबाईंना त्यांचा आवडता शब्द शिकवला, शेठजी. तो त्यांनी गिरवायला लावला. मग काय मुळाक्षरापासूनच सुरुवात झाली. त्या रोज शिकू लागल्या, वाचू लागल्या, लिहू लागल्या, पाठ करू लागल्या. कंटाळा जणू त्यांना माहितीच नव्हता. शिक्षणासाठी त्याही रात्रीचा दिवस करू लागल्या. एके दिवशी वडिलांनी ज्योतिबांना विचारले, ज्योती, सावित्रीला कोणत्या कारणाने शिकवतोस? अहो, पण तिने का शिकू नये? ज्योतिबांनी विचारले. अरे ज्योती, आधी आपल्याला शिकायची परवानगी नाही. त्यातही मी तुला शिकवला आणि तू पुन्हा आपल्या बायकोला शिकवतोस, हे काही बरे नाही. आपल्या वडिलांचे असे बोलणे ऐकल्यावर ज्योतिबा आपल्या पत्नीला म्हणाले, स्त्रियांना शिक्षण देण्याच्या कार्यात तू तरी माझी साथ देशील ना? यावर सावित्रीबाई क्षणाचाही विलंब न लावता म्हणाल्या, होय तर, मी तुमची पत्नी आहे. मी तुमच्या कार्यात मी सुद्धा सहभागी होणारच. अशा प्रकारे ज्योतिबांनी आपल्या कार्यात सावित्रीबाईंना सहभागी होण्यासाठी सुचवले, म्हणून त्यांना खूप आनंद झाला. खऱ्या अर्थाने आपण ज्योतिबांच्या अर्धांगिनी आहोत याचा त्यांना अभिमान वाटला. तो दिवस त्यांच्या कायमच्या स्मरणात राहिला. ठीक आहे, चालेल. व्हेरी गुड. हे कोणत्या पुस्तकातनं वाचलंयस बेटा तू? काय काय परत एकदा सांग. निशा डंके, अच्छा. सावित्रीबाई फुले यांचं निशा डंके. ओके ओके, व्हेरी गुड. रोशनी तिवारी. लेखक 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 बुकचं नाव सावित्रीबाई फुले आहे आणि लेखिका निशा डंके आहे. ओके ओके, ठीक आहे. रोशनी. गुड आफ्टरनून टू ऑल सर. मन में है विश्वास एक बुक आहे, विश्वास नागरे पाटलांची. मी त्यामधला एक उतारा वाचून दाखवणार आहे. ते जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांचे गुरुजी त्यांना सांगायचे, त्यामधलाच एक उतारा आहे. ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नांमध्ये उमेद असते. फक्त पंख असून उपयोग नाही. खरी आकाशातली उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या हौसल्यामुळे घेतली जाते. गरुडाची गोष्ट ठाऊक आहे का? त्यात वय वाढायला लागतं, तशी त्याची चोच झिजायला लागते. पंख थकून जातात आणि नीट उडताही येत नाही. खरं तर गरुड 70 वर्ष जगू शकतो, पण एवढं जगण्यासाठी गरुडाला काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळी त्याच्यासमोर 2 पर्याय असतात. प्राप्त परिस्थितीला स्वीकारून जीवन संपवायचं किंवा मग 150 दिवसांच्या खडतर व वेदनादायी प्रक्रियेनं स्वतःचं पुनरुज्जीवन घडवून आणायचं. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे पर्वताच्या कपारीमध्ये असणाऱ्या आपल्या घरट्यात स्वतःला अज्ञातवासात कोंडून घेणं. मग ती झिजलेली वक्र झालेली चोच तो पाषाणावर आपटायला सुरुवात करतो. जोपर्यंत ती चोच तुटून पडत नाही तोपर्यंत तिला तो आपटतो. जुन्या चोचीच्या ठिकाणी त्याला नवी कणखर टोकदार चोच फुटते. त्यानंतर तो आपल्या जुन्या झडणाऱ्या पंखांना आपटायला सुरुवात करतो आणि त्यांनाही वेदनेच्या अतिरेकात शरीरापासून विभक्त करतो. हळूहळू त्याला नवी पिळदार ऊर्जेनं तेजपुंजी पंख फुटतात. पुनरुज्जीवनाचा 5 महिने चाललेला प्रवास त्याच्या रोमारोमात नव ऊर्जा व नव चैतन्य भरतो आणि पुन्हा हाच थकलेला गरुड 30 वर्ष अत्यंत उभारीनं जगतो. तुमचं आयुष्यही तुम्हाला असंच घडवायचं आहे. ते घडवायचं की वाईट संगतीने बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. प्रत्येकाला मिळणारं आयुष्य तेवढंच आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाईन किंवा न्यूटन यांना जेवढी वर्ष आयुष्य मिळालं, जवळपास तेवढंच वर्ष तुम्हाला देखील मिळणार आहे. मग तुम्ही त्यांच्या एवढं मोठं स्वप्न का बघू शकत नाही? स्वप्न असं बघा की जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्रातील अत्युच्च पायरी गाठायची आणि एकदा ती पायरी गाठली की मग तिथे फार गर्दी नसते. सगळ्या गोष्टी नीट होतात आणि जगण्याचा अर्थ लागतो व आयुष्य कारणं लागतं. थँक्यू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत डॉक्टर विश्वास नागरे पाटील. तर यानंतर पुढचा जो पार्टिसिपंट आहे त्यांचं नाव आहे समृद्धी फोकमारे. Yes, sir. येस समृद्धी. Myself समृद्धी फोकमारे. मी जी बुकमधलं वाचणार आहे त्याचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. ऑथर आहे नेपोलियन हिल. Before success comes in any man's life, he is sure to meet with much temporary defeat.
and perhaps some failure. When defeat overtakes a man, the easiest and most logical thing to do is to quit. That is exactly what the majority of men do. More than 500 of most successful men in this country has ever known told the author their greatest success came with just one step beyond the point at which defeat has overtaken them. Failure is a trickster with a keen sense of irony and cunning. It takes a great delight in tripping one when success is almost within reach. Very good, very good. Now next is Sanskruti Ganoje. Yes, sir. Good afternoon, honorable teachers and dear friends. मी संस्कृती गणोजे, BSc सेकंड इयर. जसे की सर्वांना माहीतच आहे, आज 15 ऑक्टोबर म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांचा जन्मदिवस. ज्यांची आठवण काढताना आपण अत्यंत आदराने बघतो. जे भारतरत्न यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित आहेत. ते आपल्यापेक्षा वेगळे होते का? नाही. त्यांच्यात वेगळे पण होते तर ते विचारांचं आणि जिद्दीचं. वर्तमानपत्र विकण्यापासून तर भारताचे मिसाईल मॅन पर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनन्यसाधारण होता. कारण अनन्यसाधारण होते त्यांचे विचार, त्यांचे ध्येय आणि त्यांची जिद्द. It is well said that mindset and imagination are most powerful than other resources. जब हिम्मत और हौसले बुलंद हो तब जनाब रुकावटें रास्तों में तब्दील होती है. त्यावरच मला एक गोष्ट आठवते. गोष्ट आहे एका मुलीची. एक मुलगी होती, विल्मा रुडॉल्फ नावाची. वेळेच्या आधी जन्माला आलेली एक मुलगी. वर्ष 1940. जन्माच्या वेळेचे तिचे वजन 2 किलो. गरीब काळ्या कुटुंबात जन्मली. लहानपणी तिला पोलिओ होता. तिच्या आईला एका डॉक्टरांनी सांगितले यावर काहीच इलाज नाही. पण एवढे ऐकून तिची आई गप्प बसेना. विल्मा जुनी आठवण काढताना म्हणाली, डॉक्टर म्हणाले मी पुन्हा कधीच चालू शकणार नाही. माझी आई म्हणाली मी नक्कीच चालेल. मी माझ्या आईवर विश्वास ठेवला. विल्माच्या आईला पता लागला की तिच्या गावापासून 80 किलोमीटर अंतरावर एक दवाखाना आहे जिथे तिच्यावर उपचार केला जाऊ शकतो. विल्माची आई सलग 2 वर्ष आठवड्यात 2 वेळा मुलीला घेऊन त्या दवाखान्यात गेली. 2 वर्षाच्या उपचारानंतर विल्मा कुबड्यांच्या सहाय्याने चालायला लागली. अखेर वयाच्या 12व्या वर्षी ती कुबड्यांशिवाय सामान्यपणे चालायला लागली. वयाच्या 16व्या वर्षी 1956 च्या ऑलिम्पिक्समध्ये तिने धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावले. 1960 च्या धावण्याच्या शर्यतीत 3 सुवर्णपदके जिंकणारी ती अमेरिकेची पहिली स्त्री बनली. म्हणूनच लिजंड्स आर नॉट बॉर्न, दे आर बॉर्न टू बी द लिजंड्स. शेवटी कलाम सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी नमस्कार करते. धन्यवाद. व्हेरी गुड. नेक्स्ट इज श्वेता रुद्रकार. मायसेल्फ श्वेता रुद्रकर आणि मी एक कविता वाचून दाखवणार आहे. कवितेचे नाव आहे असे जगावे. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अस्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडे की इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काडीच काढून देताना. हसू असावे ओठांवरती काडीच काढून देताना. संकटातही ठणकावून सांगावे ये आता 72. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. Very nice, very nice. But you forget to tell the poet of this poem. ही कविता लिहिली आहे गुरु ठाकूर यांनी. हो सर, गुरु ठाकूर. हा, तर प्लीज प्रत्येक जण कोणतीही कविता वाचत असताना त्या कवीला एक्नॉलेज करायला विसरू नका प्लीज. कारण जेव्हा एक कवी कविता लिहितो ना त्याला प्रचंड मेहनत लागते. ती लोकांना दिसत नाही, परंतु कवीला खरंच खूप मेहनत लागते. तर त्याच्यामुळे त्या कवितेची कोणतीही कविता वाचत असताना त्या कवीचं नाव जरूर घेतलं पाहिजे की ही कोणी लिहिली आहे. ठीक आहे. पुढचा जो पार्टिसिपंट आहे नेक्स्ट इज सोनल केळकर. नमस्कार, मी सोनल केळकर, BSc फायनल इयर मधून.
आज मी इथे शिवाजी सावंत यांच्या ग्रंथसंपदांपैकी मृत्युंजय कादंबरी यामधील एक उतारा वाचण्यास इच्छुक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते आणि तरीही हे दोन अश्रुबिंदू पाजल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही. कारण या दोन अश्रुबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही. माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीच केली गेली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निधे प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेनं भरलेले, काहीसे मायेनं ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रुबिंदू उभे राहतात. धन्यवाद. व्हेरी गुड सोनल. नेक्स्ट इज शुभम पोफळे. सर, माझ्या पप्पाच्या फोनवर ठीक आहे. काय नाव तुझं? नाव सांग बेटा. नमस्कार, मी अर्पिता सुभाष पोफळे, BSc सेकंड इयर मधून आहे. मी स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकातील एक छोटासा उतारा वाचून दाखवणार आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा धर्म परिषदेकरिता अमेरिकेत होते तेव्हा त्यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग आहे जो आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. अमेरिकेतील फक्त प्रौढ लोकांचे स्वामींजीवर प्रेम होते असे नव्हे, तर मुलंही त्यांच्यावर प्रेम करत. एकदा स्वामीजी काही मुलांचं निरीक्षण करीत होते. ती मुलं पुलावर उभं राहून नदीवर तरंगत जाणाऱ्या अंड्यांच्या टरफलांवर बंदुकीने नेम मारण्याचा प्रयत्न करीत होते. ती टरफलं वरखाली हलत होती. मुलांना त्याच्यापैकी एकावरही नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळा बंदूक झाडली, पण नेहमीच त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांनी बघितलं की स्वामीजी त्यांच्याकडे पाहत आहेत, म्हणून त्यांनी त्यांना हाक मारली आणि म्हटले, तुम्ही आमच्याकडेच तर पाहत आहात, आमच्यापेक्षा तुम्हाला हे अधिक चांगलं जमेल असं तुम्हाला वाटतंय का? स्वामीजी हसले आणि म्हणाले, मी प्रयत्न करून पाहतो. मग ती मुलं म्हणाली, तुम्हाला वाटते तितकं काही ते सोपं नाही. स्वामीजींनी हातात बंदूक घेतली आणि त्या अंड्यांच्या टरफलांवर नेम धरला. काही मिनिट ते निश्चल उभे राहिले. मग त्यांनी बंदूक झाडली. त्यांनी 12 वेळा नेम मारले आणि प्रत्येक वेळी ते अंड्याच्या टरफलांवरच लागले. त्या मुलांना फार आश्चर्य वाटले. एखादा माणूस अंड्यांच्या टरफलांवर इतकं अचूक नेम कसा काय धरू शकतो असा त्यांना विचार पडला. मी स्वामीजींना म्हणाले, काय हो, तुम्ही हे कसं काय करू शकला? स्वामीजी हसले. त्यांना ती मुलं आवडली होती. ते म्हणाले, जे काही तुम्ही करत असता त्यावर तुमचं मन पूर्णपणे एकाग्र करा. तुम्ही नेमबाजी करत असाल तर तुमचं मन पूर्णपणे फक्त लक्ष्यावरच असलं पाहिजे. मग तुमचा नेम कधीच चुकणार नाही. जर तुम्ही तुमचे धडे शिकत असाल तर फक्त धड्याचाच विचार करा. माझ्या देशात मुलांना अशा प्रकारे शिकवलं जातं. थँक्यू सर. व्हेरी गुड. नेक्स्ट इज तुबा उरोज. Yes, sir. A very good afternoon to everyone. My name is Tuba My name is Tuba Uruj Muhammad Fazil. I belong to BSc second year B1. I'm here to read a short paragraph from the book The Subtle Art, and the author of this book is Mark Manson. So here it goes. There's a difference between blaming someone else for a situation and that person's actually being responsible for a situation. Nobody else is ever responsible for a situation but you. Many people may be to blame for your unhappiness, but nobody is ever responsible for your unhappiness but you. This is because you always get to choose how you see things, how you react to things, and how you value things. You always get to choose the metric by which to measure your experiences. Thank you. Very good तुबा. नेक्स्ट इज वैभवी टोपले. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त रमा मराठे यांच्या हसत जगावा या पुस्तकातील मी काही ओळी वाचन दाखवू इच्छिते. चॅप्टरचं नाव आहे व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्ती वेगळा आणि तितकाच निराळं त्याचं मन देखील, विचार पद्धती देखील तितक्याच भिन्न. एकाच घटनेचे वेगवेगळ्या व्यक्तींवरती निराळे परिणाम सामान्यतः दिसून येतात. यामागचं केंद्रीय कारण म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. यामागे बरीच कारणे असू शकतात, जसं स्वभाव, सभोवताली असणारं वातावरण, आपली असणारी विशिष्ट मूल्ये, व्यक्तीची संगत इत्यादी. परंतु या सगळ्याच्या पलीकडे समोर असणाऱ्या प्रसंगाला आपण कसं तोंड द्यावं
यामागे प्रत्येक व्यक्तीचं एक अद्वितीय तंत्र आहे आणि त्यातूनच व्यक्तिमत्वाचा विकास होतो. व्यक्तिमत्व हे बसच्या चाकाजवळ बसवलेल्या स्प्रिंग सारखं असतं. रस्त्यावर खाचखळगे तेच. एक स्प्रिंग खराब कुचकामी असेल तर धक्के अधिक बसतील. म्हणून ताणतणाव टाळायचे असतील तर खड्डे असलेले रस्ते जमेल तितके एकतर टाळावेत किंवा स्प्रिंगची शक्ती तरी वाढवावी. आपल्या प्रकारे अधिक शक्तिमान बनवावं आणि अधिक चांगली. यावर रमाबाई म्हणतात, पहिले रास्त दुःख मध्ये वाहते जीवन असंसाराचे. थोडक्यात असणारा खेळ महत्वाचा, हार जीत नव्हे. म्हणूनच जीवनाचा उपभोग रसिक आणि हसत जगावा. व्हेरी गुड वैभवी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जेवढे पार्टिसिपंट्स होते त्या सगळ्यांचं प्रस्तुतीकरण झालं आहे. 2 विद्यार्थी जे सुटले होते नेटवर्क इश्यूमुळे, कृष्णा कुलकर्णी आणि लीना डांगे, आता आपण त्यांचं प्रस्तुतीकरण घेणार आहे. तर कृष्णा, तुझा आवाज येतोय का आता? हॅलो सर. हा कृष्णा, तुझा कॅमेरा सुरू कर बेटा एकदा. येस सर, चालू आहे. या कृष्णा, नाउ यू आर ऑडिबल. कंटिन्यू. Good morning, good afternoon to all of you. Myself Krishna Rajesh Kulkarni. I am from second year. Today I am going to talk about a small para which is mentioned in a book written by David Cordwell. Name of the book is The Magic of Thinking Big. The writer says that launch yourself to success with the power of belief. This belief is not in magical power or in mystical power. Now, how to become or how to acquire this power of belief? The writer says that think success, don't think failure. At work, in your home, success thinking from failure thinking. When you face a difficult situation, I will win, not I will probably win. When you compete with someone else, think I am equal to best, not I am outclassed. When the opportunity appears, think I can do it, never say I can't. Let the master, here the master means mind, let the mind thought, I will succeed. Dominate your thinking process, thinking success conditions your mind to create a plan that produces success. And while thinking failure conditions the mind to think other thoughts that produces failure. Remind yourself regularly that you are better than you think you are. Successful people are not supermen. Success does not require a super intellect. Not is there anything mystical about the success. And success isn't based. Successful people are just ordinary people who have developed the belief in them that they can do better, they can do. Believe big and think big. Very good, Krishna. Thank you. Next is Leena Dange. Good afternoon, sir. Good afternoon, Leena. Continue. सर, वपू काळे यांच्या पुस्तकातील पानपोई पुस्तकातील एक उतारा घेतलाय. येस, कंटिन्यू. असाच एक लहरी बादशाह होता. प्रचंड मोठं राज्य, अमाप सत्ता आणि आपोआपच चालून येणारं वैभव. स्वतःतच तो दंग असल्यास नवल नव्हतं. आणि आज तर राजवाड्यात महापरिवर्तनाचा दिवस होता. बादशाह 80 वर्षाचा झाला होता. त्यानिमित्त वाढदिवस, आज रात्रभर नाचगाणी यांसारखे कार्यक्रम रंगले होते. वैभवाला जशी मर्यादा नसली तरी त्याच्या विनियोगाला सीमारेषा. तर मला सुद्धा एक कविता वाचून दाखवायची आहे. तर ऐकायची आहे सगळ्यांना? येस. तर संदीप खरे यांचा एक अल्बम आहे. मी गातो एक गाणे, त्याच्यामध्ये काही कविता आहेत. त्यातली एक कविता आहे बरं झालं. तर आजच्या या वाचन प्रेरणा दिनानिमित्त मी डॉक्टर हरीश मालपानी जरी मायक्रोबायोलॉजी हा विषय शिकवत असलो तरी मला साहित्यामध्ये खूप रस आहे आणि मला इतर लोकांनी लिहिलेल्या कविता खूप आवडतात. तर ही जी कविता आहे संदीप खरेची, माझ्या आवडीच्या कवितांपैकी एक आहे. या एकदा स्वतःला गाडून घेईल म्हणतो. 4-2 पावसाळे बरसून गेले की रानातलं झाड बनून परत एकदा बाहेर येईल. म्हणजे मग माझ्या झाडावर फांदी फांदीला मीच असेल.
पानापानातून देठादेठांवर येणारे जाणारे क्षणभर थपकून सुस्कारत म्हणतील, बरं झालं हे झाड आलं, अगदीच काही नसण्यापेक्षा. आणि पानापानांतून माझे चेहरे त्यांनाही नकळत न्याहाळत खुदकन हसतील. माझ्या पानांतून वाट काढणाऱ्या सूर्यकिरणांबरोबर माझं हसू आणि झुळूक श्वास माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन. त्यांच्या घामांचे ओघळ माझ्या सावलीत सुकताना मी हळूच म्हणेल, बरं झालं मी झाड झालो, अगदीच काही नसण्यापेक्षा. आतापर्यंत हूल देणारी ती स्वप्नील पाखरं आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील. त्यांची वसंताची गाणी उडत माझ्या कानी येतील. ती म्हणतील, बरं झालं हे झाड आलं, नाहीतर सगळा रखरखाटच होता. याच जागी आपल्या मागी लागलेला तो वेडा कवी कुठे गेला. मी माझी पानं सळसळत कुजबुजीन, बरं झालं मी झाड झालो, वेडा कवी होण्यापेक्षा. आणखी काही वर्षांनी मी सापडतच नसल्याचा शोध कदाचित कुणाला तरी लागेलही. एखाद्या बेवारस कुठल्याही पण आनंदी चेहऱ्याच्या शवापुढे ते माझ्या नावाने अश्रू ढाळतील. माझी वेडी गाणी आठवत कोणी 2 थेंब अधिक टाकेल आणि माझ्या चितेच्या लाकडांसाठी माझ्याच भोवती गोळा होत घावा टाकत टाकत म्हणतील, बरं झालं हे झाड झालं, अगदीच लांब जाण्यापेक्षा. माझ्यावरती कोणी मी राख राख बनताना, माझ्यावरती कोणी मी राख राख बनताना धूर सोडत हळूच म्हणेल, बरं झालं मी झाड झालो, अगदीच कुजून मारण्यापेक्षा. बरं झालं मी झाड झालो, अगदीच कुजून मारण्यापेक्षा. सो ही माझी कविता, माझी नाही, ही संदीप खरेंची कविता मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी प्रस्तुत केली. तुम्हाला आवडली की नाही हे तुम्ही ठरवा. तसंच तुम्हाला कळली की नाही हे सुद्धा तुम्हीच ठरवायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. आता आपण ह्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतोय. तर समारोप करण्यापूर्वी मी सर्व जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण विद्यार्थ्यांशिवाय कोणताही कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही आणि तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी अगदी कमी वेळेत इतका छान रिस्पॉन्स दिला. मी खरोखर तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो इव्हेंट आहे, हा इव्हेंट याच ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. तुम्ही सगळ्या लोकांनी खूप मनापासून या ठिकाणी पार्टिसिपेट केलं. तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.